मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जुलैचा एपिसोड तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज फार मजा आली आहे बरं का. आजच्या भागामध्ये राजाने अवनीसाठी बरीच खटाटोप केली आहे, पण ही कल्पना त्याला कशी सुचली ते बघा. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय धन्या पाण्याला आल्या आल्या चिडवत असतो आणि म्हणत असतो, अय बघा कोण आलंय. अरे पाण्याचा नाही, पोपट दादा आलाय. तर पाण्यात चिडून म्हणतोय, धन्या गप्प बैस, आधीच माझ्या डोक्याचा भुगा झालाय. धन्या म्हणतो, अय मला माहितीये तुझ्या डोक्याचा भुगा काय झालाय ते. आता लगेच पाण्या म्हणतो, अय काय चाललंय रे तुझं, काय माहितीये रे तुला, कोणी सांगितलं तुला येऊन. धन्या म्हणतो, मी नाही सांगणार तुला, मला कोणी सांगितलं ते मला कळलंय. आमच्या पाण्या दादाचा पोपट झालाय. धन्या चिडवत असतो त्याला. पाण्यात चिडतो आणि म्हणतो, ए धन्या असा चापटाळीन ना तुला, जाय घरात. मग लगेच आता हा धन्या म्हणतो, ए राजादा तुला माहितीये का काय झालं ते पाण्यादा सोबत. राजा म्हणतो, काय झालं रे. राजा आलाय आता घरातनं. पाण्या म्हणत असतो, ए धन्या तू जर राजाला सांगितलं ना तर पाया तुला बुक्कीच घालीन. धन्या म्हणत असतो, अरे पण लगेच आता हा राजा म्हणतो, सांग धन्या, तू माझ्या प्रोटेक्शन खाली आहे, सांग. पण धन्या सांगायला लागतो बरं का. पाण्या म्हणतो, अरे असं काय करतो, अरे मी तुला 40 रुपये देतो ना. लगेच राजा म्हणतो, अरे धन्या मी तुला 50 रुपये देतो, सांग काय झालं. मग धन्या सगळं सांगतो डिटेलमध्ये राजाला. अरे तुला सांगतो, ती पायल आहे ना. धन्याने त्याला ऐकवलं जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये, राजाला ऐकवलं आणि मग तो शेवटी म्हणतो, ती पायल शहरात 1.25 निघाली ना भाऊ. मग लगेच राजा म्हणतो, काय केलं रे त्या पायलनं. आता पाण्या ओरडत असतो, ए सांगू नको धन्या, मार खाशील. राजा म्हणतो, सांग मी 50 रुपये देणार आहे ना तुला. मग आता धन्या सगळं सांगतो. अरे ती एका अरे राजादा ती एका बँक ऑफिसरच्या वेशात आली आणि याचा इंटरव्ह्यू घेतला तिनं आणि हा इंटरव्ह्यूला जाऊन बसला आणि मग याला कळलं म्हणजे तिने ते प्रश्न विचारले की याला गर्लफ्रेंड नाही वगैरे आणि मग त्याला समजलं. राजा आता त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय रे पाण्या, अरे तुला कसं काय कळलं नाही ती पायल येते, तुला गेटअप समजला नाही का तिचा. त्यावर आता धन्या म्हणतो, अरे कसला मेकअप राजादा, नुसता गॉगल आणि पॅन्ट शर्ट घालून आली ती तरी कळलं नाही याला. राजा म्हणतो, कसं येणार रे तू पाण्या, कसं काय नाही कळलं तुला. पाण्या म्हणतो, नाही कळलं मला, नाही कळलं राजा, मी येडा आहे, मी मूर्ख आहे. अरे राजा तुला माहिती आहे गॅरेज म्हणजे माझं स्वप्न आहे रे, आणि आपल्या स्वप्नांच्या वाटेत मी असं मला नाही कळलं रे, मी माझ्या स्वप्नांच्या वाटेकडे धावत सुटलो. मला पैसा कमवायचा होता ना, अक्कल नव्हती मला. भारी वाटलं यार मला, कोणीतरी आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला आवाज देते, इंटरव्ह्यू घेते आपलं, चांगलं वाटलं यार मला. म्हणजे कोणीतरी इंटरव्ह्यू घेते हे ऐकूनच माझा लेवल हाय झाला. आता ते सगळं जेव्हा तो ऐकतो राजा पाण्याचं बोलणं आणि त्याला अवनीचं बोलणं असं आठवायला लागतं आणि लगेच त्याच्या डोक्यात कल्पना येते. राजाला वाटतं अवनीचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ नये आणि मग तो विचार करायला लागतो, खोट्या इंटरव्ह्यूमुळे याचा कॉन्फिडन्स एवढा वाढला, भारी आयडिया यार ही तर. आता लगेच राजा तो विचार करतो आणि पाण्याची पप्पी घेतो आणि म्हणतो, लव्ह यू भावा, लव्ह यू, तू फार भारी काम केलंय, चल. आता याला कळलंच नाही पाण्याला नेमकं याला अचानक झटका का आला. लगेच धन्या म्हणतो, अरे याला काय आलं रे, येडेवानीच करते. आता पाण्या म्हणतो, हा राजा खुश आहे म्हणजे काहीतरी कांड करणारे बघा. आता पाण्याला काळजी वाटायला लागते आणि धन्याला सुद्धा. राजाने जे कांड करायचं ते केलंच बरं का. राजा लगेच आलाय नानांकडे आणि म्हणतो, नाना काय चाललंय, काय म्हणताय. नाना म्हणतात, मस्त मी मजेत आहे, तू खूप दिवसांनी आलास बाबा, काय चाललं तुझं. राजा म्हणतो, माझं काही नाही, तुम्ही कसे आहात. नाना राजाला टाळत असतात आणि म्हणत, राजा झालं आपलं बोलणं झालं बरं का, चल निघू आता. राजा म्हणत असतो, थांबा ना नाना, कशाला चाललात एवढ्या लवकर, बसा की थोड्या वेळ, माझं काम होतं तुमच्याकडे. नाना म्हणतो, अरे राजा ते कसं आहे ना बाबा, माझ्या नावात आधी ऑलरेडी 2 नाव आहेत. राजा म्हणतो, नाही हो तुम्ही असं म्हणता हो, पण पूर्ण नाशिकात तुमच्यासारखा दिलदार माणूस नाही सापडणार. नाना म्हणतो, राजा तू किती लोणी लाव, मी काही तुला नोकरीवर ठेवणार नाहीये पुन्हा. राजा म्हणतो, मी नोकरीसाठी आलोच नाहीये, मला ना ते फक्त ते ऑफिस हवंय बघा. लगेच नाना म्हणतात, ऑफिस हवंय, ए बाबा ए चल उठ उभं राहा, ते काही नाही, तू आता काही पुढे बोलूच नको, चल बाहेर हो बरं, चल बाहेर हो, निघ. नाना त्याला एका केबिनमधनं दुसऱ्या केबिनमध्ये आणतात बाहेर काढत आणि म्हणत असतात, निघ तू बाहेर निघ. राजा म्हणतो, अहो नाना असं काय करता, माझं ऐकून तरी घ्या ना, मला कायमचं नको आहे ऑफिस, 1 दिवसासाठी पाहिजे फक्त ऑफिस हवंय आणि ऑफिसचा मालक पण हवा. तो नाना म्हणतो, तू काय बोल राहिला, तुला तरी कळतंय का. राजा म्हणतो, मी सांगतो ना तुम्हाला नाना, ऐकून तर घ्या. माझी बायको आहे ना अवनी, ती इंटरव्ह्यू देऊ राहिली ना, त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स सध्या जरा लो आहे. आता तो नाना प्रत्येक वाक्याला
हा मग मी काय करू, असं काय करू, असं बोलत असतो. तेव्हा राजा म्हणतो तुम्ही प्रत्येक वाक्याला असं बोलू नका हो नाना. अहो मला ना असं छान त्यांचा एक इंटरव्ह्यू करायचा आहे, म्हणजे तुम्ही घेऊन टाका इंटरव्ह्यू त्यांचा. नाना म्हणतो इंटरव्ह्यू मी घेऊ, मी घ्यायचा इंटरव्ह्यू म्हणजे. राजा म्हणतो अहो नाना मी सांगतो ना तुम्हाला, एक काही प्रश्न विचारायचे तुम्ही बेसिकमध्ये, आणि नाव काय, गाव काय, काय करता तुम्ही, कसं वगैरे वगैरे प्रश्न विचारा फक्त. राजा त्याची कल्पना सांगत असतो नानाला, जी आपल्याला आता आधीमध्ये ऐकवली नाही, नुसतं म्युझिक ऐकवलंय. नाना ती कल्पना ऐकतो आणि म्हणतो ए रे बाबा, हे खूप अवघड वाटते बरं का, मला मला काही जमायचं नाही भाऊ हे. राजा म्हणतो असं काय करता नाना, अहो काय काय केलंय मी ऑफिससाठी, अहो हे ऑफिस पण नव्हतं तेव्हापासून आहे मी, अहो माझं सगळं कॉन्ट्रीब्युशन विसरले नाना तुम्ही, किती मेहनत केली मी. काय हो नाना, तुम्हाला सांगतो माझं ना, म्हणजे माझं प्रेम आहे हो माझ्या बायकोवर खूप जीवापाड, मी असं त्यांना उदास नाही बघू शकत हो नाना, एवढंच मागतोय तुमच्याकडे. नाना म्हणत असतो ए राजा, ही जी काही फेवर आहे ना ती फक्त उद्याच्या दिवसापुरती बरं का राजा. राजा खुश होऊन म्हणतो थँक्यू नाना, थँक्यू सो मच. नाही लय भारी आहात तुम्ही. नाही मालक म्हणून तसे खतरूड आहात, पण माणूस म्हणून लय बेस्ट आहात बघा. नाना म्हणतो बरं चल जाय निघ आता, उद्या ये. आता राजा थँक्यू थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. नाना विचार करतात राजा गेल्यावर पोरगं पण ना विचित्रच आहे बाबा, हे रोज काहीतरी प्रताप करत असतं. इकडे आता अवनी सगळे जेवायला बसणार असतात. आता हे ऑलरेडी जेवायला बसलेत, पान्या, यशादा आणि धन्या. अवनी वाट बघत असते राजाची. तेवढ्या तिथे अण्णा येतात बरं का. धन्या म्हणतो अरे बापरे पान्यादा, कोण आलं बघ, सूर्य पश्चिमेकडे उगवला वाटतं आज. आता अण्णा लगेच म्हणतो ए धन्या, सूर्य पूर्वेकडेच उगवला बरं का. मग पान्या म्हणतो नाही अण्णा तसं नाही, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला सोडून आमच्याबरोबर जेवायला आलात म्हणून विचारलं तुम्हाला. यशा म्हणतो काय हो कार्यक्रम झाला का तुमचा अण्णा. अण्णा म्हणतो हा झाला तसा कार्यक्रम, पण माझ्या सुनबाईची ऑर्डर आहे, सगळ्या परिवाराने एकत्र बसायचं जेवायला, प्लॅनिंग इन हम साथ आहे की नाही, असं म्हणून अण्णा आता यांच्यासोबत जेवायला बसतात बरं. यशा लगेच त्यांचं ताट वाढतो आणि म्हणतो हो वा वा बसा ना अण्णा आमच्या बरोबर. आता अण्णा तिथे जेवायला बसतो आणि अवनीला म्हणतो सुनबाई तू नाही जेवली. आता अवनी म्हणते राजा नाही आला ना अजून. धन्या म्हणतो काय हो वहिनी, राजादा आल्याशिवाय काय घास घ्यायचा नाही असं ठरवलंय का तुम्ही. नाही नियम आहे का काही, नवरा आल्याशिवाय पहिला घास घ्यायचा नाही वगैरे. अण्णा लगेच म्हणतो सुनबाई या घरात नवऱ्यासाठी उपाशी राहायची पद्धत नाही बरं का. राजानं बाहेर गेलाय म्हणजे तो काहीतरी मस्त खाऊन पिऊन येईल बरं का. आणि मी तुला अनुभवाचे बोल सांगतो बेटा, हे बघ नवरे लोकांची जात असते ना ती एक नंबरची अप्पलपोटी असती. अवनी म्हणते नाही तसं नाही अण्णा, पण राजा उशिरा आला तर एकटा कसं जेवेल ना. अण्णा म्हणत असतो अगं कसा जेवेल म्हणजे हातानं, आणि त्याला एवढी काळजी आहे तर त्याने लवकर का नाही आला. नाही मला माझ्या सुनेनं उपाशी राहिलेलं चालणार नाही हा, सांगून ठेवतो. अवनी आता नुसते बसते बरं का त्यांच्यासोबत ताटावर, पण जेवत नाही. तेवढ्यात राजा येतो बरं का आणि लगेच अवनीला म्हणतो अरे वा तुम्ही थांबलात माझ्यासाठी जेवायला का, तुम्ही सगळेजण बसले मला सोडून जेवायला. लगेच अण्णा म्हणतो आले 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 बंदेज नगरीचे हे चौकट राजा आले. काय रे राजा तू उशिरा येणार आणि माझी सून उपाशी राहणार का, चालणार नाही हा. राजा म्हणतो चालणार तर नाहीच, टोटल रॉंगच आहे ते. मग अण्णा म्हणतो हा मग. राजा आता खाली बसतो बरं का आणि अवनीला म्हणतो तुम्ही थांबला होतात माझ्यासाठी जेवायला. अवनी म्हणते नाही तसं नाही रे राजा, पण सहजच म्हणाले होते मी. धन्या म्हणतो सहज, सगळ्यांना माहिती आहे बाबा राजादा आला नाही की वहिनी अस्वस्थ होतात. मग राजा म्हणतो धनुबाळा मान खाली घालून गप जेवतोस का आता. धन्या म्हणतो बरं बाबा राहिलं नाही बोलत. राजा म्हणतो अहो अवनी तुम्ही असं थांबत नका जाऊ जेवायला, तुमचं पोट भरलं म्हणजे आमचं पोट भरलं ना. चला चला तुम्ही दुनियादारीचं टेन्शन घेऊ नका, आता सगळं सेट करून आलोय मी. राजांनी अचानक असं बोलल्यावर सगळे त्याच्याकडे बघायला लागतात. यशादा म्हणतो म्हणजे काय केलं बाबा राजा आता तू. आता लगेच पाण्या म्हणतो यशादा या राजाला सांग काही उलट सुलट करून ठेवतो बरं का. लगेच राजा म्हणतो निगेटिव्ह विचार 500 मीटर दूर राहा बरं का आधीच. अरे बाबा मी ते देवी आईला स्पेशल रिक्वेस्ट करून आलो, माझं सगळं सेट करून दे म्हणून, एवढंच. आता होप फॉर द बेस्ट बरं का. जेव्हा जेव्हा तुम्ही पोटभर जेवा बरं आधी. अवनीला म्हणत असतो राजा आता. आता पाण्या म्हणतो यशादा हा राजा एवढा खुश आहे म्हणजे 100% काहीतरी कांड करून आलाय बघा. राजा म्हणतो अय बाबा तू डायरेक्ट तोंडावर बोल ना पाण्या, हे काय करू राहिला तू. पाण्या म्हणतो नाही रे बाबा राजा तुला एक खुश दिसू राहिला, लॉटरी बिटरी लागली का काय तुला असं म्हणून राहिलो मी. आता राजा म्हणतो लॉटरी बिटरी काही नाही रे बाबा, अरे नवीन ट्रिप मिळाली मला म्हणून खुश आहे मी. उद्या सकाळी लवकर जायचं आहे मला. पद्धतशीर जेवतो, पड्डीशी जेवतो आणि झड्डीशी झोपतो,
वाडा वाडा जेवायला वाडा. अण्णा आता जेवता जेवता कढी का कसल्या तरी भाजीचं असा रस्सा फुरकन ओढायला लागतात. त्यामुळे सगळे त्यांच्याकडे बघतात आणि हसायला लागतात. एक फॅमिली बॉन्डिंग त्यांना दाखवायची होती या सीनमध्ये, जी त्यांनी दाखवली आहे. मंडळी, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज 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 लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगत जा की तुम्हाला एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला आजचा. छान वाटला, कसा वाटला हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा मंडळी. फार छान वाटतं मला तुमच्या कमेंट्स आले की. चला तर बघूयात आता पुढे काय घडतंय. आता हा जो दत्त्या दादा आहे ना, तो निघाला बरं का कागदपत्र घेऊन. त्या अवनीच्या भावाकडे जाणार आहे ना तो सगळे कागदपत्र घेऊन. आता या सीन मध्ये आपण बघतोय तो कागदपत्र शोधत असतो आणि घेतो तो शोधून कागदपत्र आणि निघालेला असतो. तेवढ्यात मग ती आत्या येते तिथे, ती सुली आत्या. ती म्हणत असते, अरे दत्त्या कुठे जाऊ राहिलाय तू हे कागदपत्र घेऊन. दत्त्या म्हणतो, अगं तुला म्हटलं नव्हतं का त्या देशमानेच्या पोराने बोलवलंय, तिकडेच चाललो मी कागदपत्र घेऊन. तो वकील पाहणार आहे ना आपल्याला. ती सुली म्हणते, हा जाय जाय जाय, त्यांना सांग लवकरात लवकर मोठा वकील पहा, म्हणजे या केसचा आणि धोंड्याचा निकाल सोबतच लावा. त्यांना सांगा की एका बहिणीचा हक्क मारलाय म्हणा, आणि त्यांना हे बी सांग दत्त्या की तुमच्या बहिणीसाठी आमच्या बहिणीची मदत करा. दत्त्या म्हणतो, हा सांगतो सांगतो, मी कुकुल बाल आहे ना, सगळं समजून सांग मला, सगळं समजून सांग. जसे जसं पाठ करतो आणि सांगतो त्यांना जाऊन, नाही का. सुली म्हणते, अरे तसं नाही रे दत्त्या, अरे मी तुला मनापासून सांगते ना बाबा, घर आपल्या ताब्यात आलं ना की आपण धडा शिकू ना अण्णाला, हे बी सांग बरं का. दत्त्या म्हणतो, हा ग बाई तेच ते. मग सुली आता म्हणते, नक्षा घेतला का तू घराचा. दत्त्या म्हणतो, तो सापडा न ग मला. सुली आता कपाट उघडते आणि म्हणते, इथेच तर ठेवलं होतं ना, असं म्हणून तिने आता नक्षा काढलाय. तेवढ्यात नमी येते बरं का आणि यांचं काय चाललंय ते बघत असते. काहीतरी कागदपत्र तिला हातात दिसतात. लगेच नमी म्हणते, मामा काय लपवलं तू त्या पिशवीमध्ये. दत्त्या दादा म्हणतो, तुला काय करायचंय ग चांभार चौकशा. नमे तुझं काम कर ना. नमी म्हणते, सकाळ सकाळ कुठे चाललायस तू. लगेच दत्त्या दादा म्हणतो, अगं तुझ्यासाठी ठिकाण पाहायला चाललोय. लगेच ही सुली आत्या म्हणते, अगं पत्रिका दिली मी तुझी मामाला. दत्त्या दादा म्हणतो, पत्रिका आली आहे, आता बघतो तुझं जुळतं का कुठे. श्रीमंत शिकलेला पोरगा पाहतो, फॉरेनला राहणारा. नमी आता रागाने तिथून चालली जाते बरं का. सुली आत्या म्हणते, जाऊ दे तिला, पण लवकरात लवकर तिच्यासाठी पोरगा पाहायला पाहिजे बरं का दत्त्या. दत्त्या म्हणतो, अरे ते देशमाने आहेत ना, त्यांची ओळख निघाली ना, त्यांना विचारतो ना त्यांच्या ओळखीतला कोणी पोरगा आहे का, करून टाकू मग लग्न. सुली आत्या म्हणते, चांगला विचार आहे. दत्त्या दादा म्हणतो, चल मग निघतो आता. सुली म्हणते, जाय जाय लवकर जाय. आता तो दत्त्या कागदपत्र घेऊन गेलाय, पण आता हे पुढचं सगळं आपल्याला उद्या दिसणार आहे बरं का. इकडे राजाने सगळी जय्यत तयारी केली आहे अवनीच्या फेक इंटरव्ह्यूची. त्याने पोस्टर पण लावलेत. अरे काय खर्च करतोय हा, याच्याकडे पैसे नाही आहेत ना. पण तरी त्याने कन्स्ट्रक्शनचे पोस्टर लावलेत बरं का तिथे त्या ऑफिसमध्ये. आणि आता सगळी तयारी करून तो नानाकडे आलाय. राजा जरा अति करतोय बरं का प्रेक्षकांनो, पण अतिची माती होऊ नये म्हणजे झालं. आता तेवढ्यात नाना येतो तिथे आणि नाना आल्या आल्या म्हणतो, अरे बाबा, ए राजा उतर खाली उतर, हे काय चाललंय तुझं. राजा म्हणतो, अहो हे नाना कन्स्ट्रक्शन नाही बरं का, यने कन्स्ट्रक्शन आहे ते. मॅडम समोर नाना बोलायला आणि नाना म्हणतो, अरे बाबा राजा तू कशाला करतोय हे सगळं. राजा म्हणतो, नाना तुम्हाला सांगितलं ना काल, परत परत कशाला सांगायला लावताय. मी काय म्हणतोय नाना, अहो खुश व्हा तुम्ही, एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहात तुम्ही. नाना म्हणतो, अरे बाबा ही खोटी कंपनी आहे ना, माझे खरे गिराईक आले तर मी काय करू, तू बाहेरचा बोर्ड पण बदललाय रे. अरे बाबा माझे गिराईक जातील रे. राजा म्हणतो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय नाना, मी आहे ना, एवढ्या वर्षापासून मी बिझनेस सांभाळतोय तुमचा. बरं मी काय म्हणतो नाना तुम्हाला ऐका, शूटिंगला भाड्याने दिली आहे सध्या ही जागा, असं सांगतो सगळ्यांना. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं नाना, तुमचं फोकस नका हलू देऊ मला. नाना आता तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात बाबा, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक झालाय, आता जरा जरा फोकस नका हलवू देऊ. नाना म्हणतो, हा बरोबर आहे, म्हणजे तुम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे बघता, असे काहीतरी प्रश्न मला विचारायचे ना. आणि मग त्या बोलायला लागल्या की लगेच राजा म्हणतो, नाना नाना वेल डन, वेळ नका वाया घालू, चला त्यांना फोन करा आणि सांगा वेळेवर यायला. नाना म्हणतो, फोनवर येतील का. राजा म्हणतो, नाना तुम्हाला सांगितलं तेवढं करा बरं, चला चला तुम्ही फोन करा. आता अवनीला फोन लावतात बरं का नाना. फोन करताना जरा गंमत जम्मत होते, बघा तर पुढे काय होतं. इकडे आता हा धन्या अभ्यास करत असतो तेव्हा यशा म्हणतो, अभ्यास करू राहिला का धन्या, हे घे तुझा डब्बा घे. लगेच धन्या म्हणतो, पालेभाजी चपाती ना. यशोदा म्हणतो, मग तुला काय रोज पंचपक्वान्न देऊ का डब्यात. हा डब्बा संपवायचा बरं का धन्या, नाही संपवला तर ठोशीन मी घशात तुझ्या रात्री, असं म्हणून यशोदा चालला जातो. आता धन्या त्याचा अभ्यास करत असतो. अवनी येते धनू जवळ आणि म्हणते, धनू अभ्यास करतोयस का. धनू म्हणतो, वहिनी जरा असाइनमेंट करतोय कॉलेजची, पूर्ण करायची, तुमचं काही काम आहे का, असेल तर सांगा, 0 मिनिटात करतो.
अवनी म्हणते नाही नको जाऊ दे, तू कर असाइनमेंट कंप्लीट. इकडे राजाने सगळी तयारी केली इंटरव्ह्यूची. राजा आता गेट सेट गो करतोय बरं का अण्णाला आणि म्हणतो बसा बसा नाना, शांत बसा, रिलॅक्स करा बरं, मी आहे ना तुमच्या मदतीला. आता तो राजाला फोन लावायला सांगतो नाना आणि राजा फोन लावतो अवनीला. आता राजा लगेच नानाकडे फोन देतो आणि म्हणतो लागला लागला फोन लागला. आता तिकडनं अवनी म्हणत असते हॅलो कोण बोलतंय. मग आता घाबरतो बरं का नाना, त्याला उमजे ना काय बोलायचं ते. आता राजा त्याला प्रत्येक गोष्ट इन्स्ट्रक्शन्स देत असतो. असं समोर वही पेन आहे, त्या वही पेनवर लिहून तो सांगतोय आता राजा नानाला काय काय बोलायचं ते. नाना म्हणत असतो राजाला कोण बोलतंय विचारताय ते. मग राजा त्याला पाठी दाखवतो नाना नाना यने यने असं म्हणतात ते. यने यने कन्स्ट्रक्शन कंपनी मधनं बोलतोय मी, जितेंद्र घाडगे. तुम्ही अवनी देशमाने बोलताय ना. अवनी तिकडनं म्हणते हो मी बोलते. इकडनं नाना म्हणतात तुम्ही आर्किटेक्ट आहात ना. मग राजा पुन्हा लिहून दाखवतो नानाला आमच्याकडे जागा आहे आर्किटेक्टची. आता अवनी म्हणते मी तर तुमच्याकडे अप्लाय नव्हतं केलं. नाना आता अवनी जे बोलते ते राजाला रिपीट करताय. मग राजा लिहून देतो त्यांना यशोवर्धन दानगटांनी तुमचा नंबर दिलाय. नाना बोलताना किती अडकळताय बघा ना प्रेक्षकांनो. मग आता नाना म्हणतो ते कॉन्ट्रॅक्टर आहे ना, फार मोठे मित्र आहेत ते, माझे मित्र, जवळचे मित्र आहेत, त्यांनी तुमचा नंबर दिला बघा मला. अवनी म्हणते यशोदा तर मला काही बोलले नाही. नाना पुन्हा गडबडतात आणि म्हणतात हे अरे ते यशोदा काही बोलली नाही म्हणे. आता राजा लिहून पाठवतो म्हणजे लिहून दाखवतो. नाना म्हणतो विसरले असतील, ते बिझी माणूस आहेत ना त्यामुळे विसरले असतील. नाही तुम्ही येऊन जा आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे तुमचा तुमचा कॉन्फिडन्स कळेल आम्हाला. अवनी म्हणते बरं बरं येते मी, पण ते एक प्रॉब्लेम आहे बघा मला ना, म्हणजे म्हणजे ते ना हो सर्टिफिकेट नाही आहेत माझ्याकडे. त्यावर आता तो नाना म्हणतो सर्टिफिकेट नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे. राजा खुणवत असतो प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम नाहीये. मग नाना म्हणतो प्रॉब्लेम नाहीये असं मला म्हणायचं होतं मॅडम, प्रॉब्लेम नाही अजिबात. आम्हाला सगळ्यात जास्ती डिग्रीपेक्षा टॅलेंट महत्वाचं आहे बघा. अवनी विचारते कधी येऊ मी सर. मग लगेच आता तिकडनं नाना म्हणतो आज आज या. अवनी गडबडते आणि म्हणते बापरे आज. आता नाना म्हणतो हो या या 11 वाजता या. अवनी म्हणते बरं चालेल सर, जमेल मला, येते मी. अवनी खुश होते आणि थँक्यू म्हणते. नाना म्हणतो हां थँक्यू. आता नानांनी गडबड सडबड फोन कट केला एकदाचा आणि पडला नानाचा जीव भांड्यात. राजा पण खुश झालाय. राजा म्हणतो बेस्ट हा नाना, लव्ह यू, मस्त केलं तुम्ही. ठेवला का फोन खरंच त्यांनी. नाना म्हणतो हा ठेवलाय त्यांनी फोन. राजा म्हणतो बरं चल मला जाऊ द्या आता नाना बाय. असं म्हणून राजा पळाला आता बरं का प्रेक्षकांनो. आता अवनी खुश होते. अवनीला सांगितलं गेलंय की यशोदाने सगळा वशिला लावलाय, त्यामुळे आता ती यशोदाकडे येते आधी आणि म्हणते यशोदा थँक्यू सो मच. यशाला कळतच नाही असं का बोलते ही अवनी आधी. आता अवनी म्हणते यशोदा मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. आता यशोदा म्हणतो हो का, अरे वा अभिनंदन, पण तुम्ही हे सगळं कसं काय केलं, तुम्ही कसं मॅनेज केलं हे सगळं. अवनी म्हणते काय तुम्ही यशोदा असं नका दाखवू ना, तुम्हाला काही माहिती नाहीये. तुम्हीच माझा ॲड्रेस दिला ना त्यांना, तुम्ही दिला ना कॉन्टॅक्ट नंबर माझा, एन कन्स्ट्रक्शन, त्यांनीच सांगितलं मला यशोदाच्या ओळखीने हा इंटरव्ह्यू आला. खूप एक्सायटेड आहे बरं का प्रेक्षकांनो. आता साहजिक आहे ती तिच्या करिअरसाठी वगैरे खूपच पॉझिटिव्ह दाखवली आहे. त्यातनं राजा आता हा असा काहीतरी खेळ करू लागला. खरं तर त्याचा उद्देश बरोबर आहे, पण हे सगळं जे करतोय ना तो, ते सगळं आवाक्याच्या बाहेर आहे प्रेक्षकांनो समजण्याच्या. असो, तर आता अवनी यशोदाला सगळं सांगत असते आणि म्हणत असते आता 11 वाजता बोलवलंय त्यांनी. यशोदा म्हणतो अरे बापरे एवढ्या लवकर, बरं मग तुम्ही आवरून जाता का. अवनी म्हणते हो मी निघतेच आता. आणि अवनी आता खूप एक्साइटमेंटमध्ये धन्याजवळ येते बरं का आणि म्हणते धनू तू ऐकलं का रे. धनू म्हणतो हो ऐकलं ना वहिनी, मी इंटरव्ह्यूसाठी कॉल आला ना तुम्हाला, ऑल द बेस्ट बरं का. अवनी म्हणते बाप रे माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे, पहिला जॉब इंटरव्ह्यू. धनू म्हणतो टेन्शन घेऊ नका वहिनी, अहो भारी होणार आहे तुमचा इंटरव्ह्यू, एकदम पहिला इंटरव्ह्यू आहे तुमचा, मस्तच होणार बघा. अवनी म्हणते लगेच धन्याला आवरून येते मी धनू. आता धनू मनाशीच बोलतो इंटरव्ह्यूमध्ये वहिनी सिलेक्ट झाल्याच पाहिजे, पण आता यशोदाला डाऊट आलाय ना राजाचा. यशोदाला बरोबर माहिती आहे राजा काय काय आगाऊपणा करू शकतो. यशोदा मनात विचार करतो मी तर कोणाला काही सांगितलंच नाही, आणि मी काही सांगितलं नाही, ह्यांना हा फोन कुठून आला असेल बरं, काय चाललंय, काय भानगडे ही सगळी. यशोदाच्या मनात अनेक विचार घोळतायत. आता मंडळी काय होईल उद्याच्या भागात, खूप एक्साइटमेंट वाढवली आहे त्यांनी. अवनी आता इंटरव्ह्यू देईल का, तो इंटरव्ह्यू फेक आहे हे तिला कळेल का, आणि फेक आहे कळल्यावर राजाचं काय होईल बघूयात. आता येणाऱ्या भागांमध्ये कळेलच राजा आणि अवनीची लव्ह स्टोरी किती वेगाने पुढे जाते ते. आता उद्याचा प्रोमो बघा. आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. उद्याच्या प्रोमो त्यांनी दाखवलाय
राजा इंटरव्ह्यूबद्दल घरी सांगतो, म्हणजे अवनीला खूप एक्साइटमेंट असते ना, तर राजा इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी अवनीची एक रिहर्सल घेतो, मॉक टेस्ट घेतो असं म्हणायला हरकत नाहीये. अवनी खूप एक्सायटेड असते आणि आता राजाने ती टेस्ट घ्यायचं ठरवल्यावर अण्णा चिडतो आणि म्हणतो, राजा तू तुझ्या बायकोला कामाला लावणार का? राजा काही बोलणार तेवढ्यात अण्णा म्हणतो, तुला बायकोच्या पैशावर मजा मारायची आहे वाटतं. आता अण्णाला राजा कसा कन्व्हिन्स करेल हे उद्याच्या भागात दाखवतील. बरंच काय काय दाखवतात ते बरं का डिटेलमध्ये मंडळी. असो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला कमेंटमध्ये आवर्जून मला नक्की कळवा प्रेक्षकांनो. तुम्हाला माझा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला आणि ही मालिका कशी वाटते तुम्हाला. चला तर मग उद्या भेटूयात. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.